domain is nothing but the subset of set A, right? Because in order pair the first positions elements are we have taken from set A or first set, ठीक आहे ना. ऑर्डर पेअर मधले जे काय पहिल्या पोझिशनवरचे एलिमेंट्स असतात हे कशामधले असतात, कुठल्या सेटमधले असतात. ऑल दीज आर फ्रॉम फर्स्ट सेट मीन्स वी कॉल दॅट सपोज ए. हे पहिल्या पोझिशनवरचे एलिमेंट कशामधले असतात, ए मधले असतात. पण ऑर्डर पेअर त्याशिवाय बनवता येत नाही. ऑर्डर पेअरचं रूल काय, ऑर्डर पेअर कशाला म्हणायचं की कुठल्या तरी रूलच्या आधारे तयार केलेली पेअर. आणि रूल काय आहे की पहिला एलिमेंट हा पहिल्या सेटमधला पाहिजे, दुसरा एलिमेंट हा दुसऱ्या सेटमधला पाहिजे. सो इन दिस वे वी फॉर्म ऑर्डर पेअर. आफ्टर देन अगेन वी से दॅट रेंज is a subset of set B. Range is a subset of set B. Same way we say that range is a set of B. Why we say that range is a subset of B? The second position or second place elements in order pairs are comes from set B or second set. ठीक आहे ना. सेकंड पोझिशनवरचे एलिमेंट जे की रेंज म्हणून आपण म्हटलेलं आहे ते कशामधून घेतलेले आहेत, आपण सेट बी मधून किंवा सेकंड सेटमधून घेतलेले आहेत. म्हणून वी कॉल दॅट द रेंज इज अ सबसेट ऑफ सेट बी. ओके. सो रेंज इज अ सेट ऑफ बी मीन्स फ्रॉम दॅट बट सेट बी इज नथिंग बट द कोडोमेन सेट. ठीक आहे ना. सेट बी म्हणजेच कोण असतो, कोडोमेन असतो, घेणार असतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल इथं रेंज इज नथिंग बट द सेट ऑफ codomain. Range is nothing. Okay. One point here, not range. That is codomain is subset of set B. Means codomain is a subset of set B. म्हणजे codomain हा कशामध्ये आहे, थोडक्यात set B मध्ये आहे. किंवा codomain is nothing but the set B. Means set B is called codomain. Simply we call that set B is codomain set. Is codomain set. So in this way we define domain, range and codomain. Okay. So this is the useful for showing domain, codomain and range from relations. So in this way we find domain, codomain, range. Okay. So if we want to form relation, and for forming that relation we need some order pairs. So how many order pairs come in that relation, that also we find by using one formula. ठीक आहे ना. रिलेशन तुम्हाला तयार करायचं आहे, दोन सेटमधलं रिलेशन तयार करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल पहिल्या सेटमध्ये हे एलिमेंट आहे आणि दुसऱ्या सेटमध्ये हे एलिमेंट आहे आणि आता ह्यांचं रिलेशन तयार करायचं आहे. मग रिलेशन तयार करत असताना रिलेशनमध्ये किती ऑर्डर पेअर असतील तर ते सुद्धा आपल्याला काढतं. कार्टेशियन प्रॉडक्ट आपल्याला काढता येतो. काय फॉर्म्युला कार्टेशियन प्रॉडक्टचा, तर कार्टेशियन प्रॉडक्ट दॅट इज नंबर ऑफ ऑर्डर पेअर्स इन कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी इज नथिंग बट एन ऑफ ए इंटू एन ऑफ बी. बट रिलेशन हाऊ वी फाइंड दिस, इट इज रिलेशन मीन्स नंबर ऑफ ऑर्डर पेअर्स इन रिलेशन इज नथिंग बट 2 raised to n of a into n of b. 2 raised to n of a into n of b. In this way we call Cartesian relations number of order pairs in relations. Okay. So these two formulae which is useful for forming relations and for forming Cartesian products of different sets. Okay. After then relation means what? For showing relations we need domain, range, codomain, that also we have seen here. After then we seen types of sets, types of relations. Okay. So next, types of relations. So there are different types of relations. Which are that we have seen one by one. So first type, name of that first type is 1-1 relation. 1-1 relation. Which relation we called 1-1? So from heading we understand that in this relation, suppose we consider this first word for first set A, second word for second set B.
ठीक आहे ना. समजा आपण एक हेडिंगनुसार जर डेफिनेशन काढायची म्हटलं तर कशी काढता येईल. तरी समजा जे 2 वर्ड्स आले डबल 1 आलं आहे त्यातला पहिला 1 हा समजा पहिल्या सेटसाठी आहे ए साठी, दुसरा 1 हा दुसऱ्या सेटसाठी म्हणजे बी साठी. मग आता ह्याच्यातून आपल्याला काय लक्षात येईल तर वी से दॅट द एलिमेंट्स फ्रॉम सेट ए आर रिलेटेड टू ओनली वन एलिमेंट ऑफ सेट बी. म्हणजे काय सांगता येईल जनरलमध्ये की पहिल्या सेटमधला एक एलिमेंट हा दुसऱ्या सेटमधल्या फक्त एकाच एलिमेंटशी रिलेटेड होत असेल तर त्याला काय म्हणायचं 1-1 रिलेशन म्हणजे एकाच एक. ठीक नाही. याला काय म्हणता येईल आपल्याला इन मराठी वी कॉल्ड ॲज एकाच एक म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे 1-1 रिलेशन्स. इट इज कॉल्ड 1-1 रिलेशन. इट इज कॉल्ड 1-1 रिलेशन. किंवा एकाच एक मग आता एक एलिमेंट नसणार का पहिल्या सेटमध्ये अनेक एलिमेंट असतील मग ते जेवढ्या एलिमेंट आहेत थोडक्यात तेवढ्या एलिमेंटचे. आता दुसऱ्या सेटमध्ये काय असतं इमेज असतात आणि पहिल्या सेटमध्ये काय असतात प्री इमेज असतात. म्हणजेच आपल्याला डेफिनेशन कशी सांगता येईल तर पहिल्या सेटमधले जे काही एलिमेंट आहेत त्यांना दुसऱ्या सेटमध्ये फक्त युनिक म्हणजे एकच इमेज असेल तर त्या सेटला काय म्हणायचं त्या रिलेशनला काय म्हणायचं 1-1 रिलेशन्स म्हणायचं. आपण त्याची डेफिनेशन इन द सेट notation form we write the definition of 1-1 relation. How we that write? See here definition. A relation R is called 1-1 relation if 1-1 relation if set A if set A has unique image in set B. Okay, set A has unique image in set B and आणखीन आपल्याला असं सांगता येईल and distinct elements in A has distinct images in B. Such relation is called 1-1 relation. म्हणजे 1-1 रिलेशन म्हणजे काय की ए सेटमधला एका एलिमेंटला बी सेटमध्ये एकच इमेज असेल म्हणजे एकाच एलिमेंटशी ते काय होत असेल रिलेटेड होत असेल किंवा ए मधले जे काही अनेक एलिमेंट आहेत प्रेझेंट ते सगळ्या एलिमेंटला त्याच पद्धतीनं तिथं इमेज भेटत असतील म्हणजे अनेक इमेजेस तयार होत असतील वेगवेगळ्या इमेज तयार होत असतील तर त्या ह्याला काय म्हणायचं दॅट इज कॉल्ड 1-1 रिलेशन. Distinct images. Okay, 1-1 relation means what? One element of set A is related to only one element of set B, then such relations are called 1-1 relations. Okay, we have taken one example for understanding this type. Example number 1. Suppose A equal to 1, 2 and B equal to 1, 4, 6, 8, etc. Then relation R, we call that relation number 1 or relation R equal to 1, 1, 2, 4. 1, 1, 2, 4. So from that relation we say that the first element 1 is related to one element in from B. Here also 2 is related to 4 and it is denoted by using arrow diagram. It is shown by arrow diagram. Arrow diagram. How we show that? See here. Suppose this is shape used for denoting two sets. We have seen that in closed shapes from geometry we use for showing different sets. Here relation formed between these two sets A and B. In set A, two elements are present 1 and 2. In set B, these elements are present 1, 4, 6, 8. Then this related to in this way. Means here from set A
one element is related to only one element of set B. Same way, so this is called 1-1 relations. It is called 1-1 relation. Okay. Then we have seen next type. Type number 2, many one relation. Which is next type? Many one relations. So how we define this type? Many one relation. Again, by using heading, we define in general form. If one or more elements from set A, see here, the first name is for A and the second name for B. म्हणजे पहिलं जे मेनी आहे ए साठी वापरू आपण आणि वन जे आहे ते बी साठी. म्हणजे आता आपल्याला काय म्हणता येईल, ए म्हणजे मेनी कोणासाठी होतं, ए साठी. म्हणजे ए मधले एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट हे बी मधल्या एकाच एलिमेंटशी रिलेटेड होत असतील तर त्याला काय म्हणायचं, मेनी वन रिलेशन. ओके. सो वी डिफाइन दिस. इफ relation R from A to B is called many one relation, is called many one relation if, what is the condition, if one or more elements, one or more elements of set A has one image, one म्हणण्यापेक्षा आपण we call that unique image in set B is called many one relation. है का नाही. म्हणजे काय की A सेट मधल्या एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंटला B सेट मधल्या एकाच एलिमेंटशी ते रिलेटेड होत असेल तर त्याला काय म्हणायचं, मेनी वन रिलेशन. फॉर एक्झाम्पल, A equal to 1, 2, B equal to 1, 2, 3, 4 and R equal to 1, 1, 1, 2, 1, 2, 3. So this is called many one relation. Why we call that many one relation? The first position on the first position of this order, first position element of this order pairs, that is 1, 2, 2 means repeated here. All right. Okay. Means okay. The second position elements are repeated, comes repeated, and first position elements are different. So that are many one relation. We show that in the diagrammatical form like that. A, B, this is R. Here two elements are present, 1 and 2. 1, 2, 3, 4. So 1, 1, then 2, 1, again 2, 3. So in this way we called many one. Okay, means here these two elements are related to this one element, so it is called many one relation. म्हणजे A मधले एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट ह्या B मधल्या एकाच एलिमेंटशी काय होत असतील, रिलेटेड होत असतील. म्हणजे थोडक्यात A पासून निघणारे दोन बाण हे B मधल्या एकाच एलिमेंट पाशी जर जात असतील तर त्याला म्हणायचं मेनी वन रिलेशन्स. ओके. सो मेनी वन रिलेशन मीन्स व्हॉट, दॅट यू हॅव अंडरस्टँड बेटर बाय युजिंग डेफिनेशन, ऑल्सो बाय युजिंग एक्झाम्पल. आहे का नाही. मेनी वन आणि 1-1 दोन रिलेशन आपल्या लक्षात आले, दोन्ही एकमेकाच्या कॉन्जुगेट असल्यासारखे. तर ओके. आफ्टर देन वी हॅव सीन नेक्स्ट रिलेशन, ऑन रिलेशन. So which relation we called onto relation? So see its definition. So these relations are very important for forming functions. So one by one we have seen its types. So up to this we have seen two types, 1-1 relation, second is many one relations. Then we start third type, that is onto relations. So what is its definition? Which relation we called onto relation? So we write its definition in this way. A relation R from set A to B is called
onto relation if is called onto relation if every element of set B, if every element of set B has pre-image in pre-image in set A. Pre-image in set A means it is nothing but that every element of set B are related with set A. Such type of relation is called onto relation. एक साधं सोपी आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवता येईल. ऑनटू रिलेशन कशाला म्हणायचं की दुसरा जो सेट आहे बी याच्यामधले सगळेचे सगळे एलिमेंट हे ए बरोबर काय असतील रिलेटेड असतील म्हणजे त्यांच्यापाशी बाण येत असतील एकही एलिमेंट तिथं मोकळा नसेल बी मध्ये तर त्यावेळेस त्या रिलेशनला काय म्हणायचं थोडक्यात onto relation म्हणायचं. which relation we call that relation is called onto relation. means in this way suppose A equal to 1, 2, 3, B equal to A, B, C, D and relation R is equal to 1, A, 2, B, 3, C, 1, D in this way. Okay. Here I add this one order pair to C. म्हणजे बी सेट मधला एकही एलिमेंट आपल्याला मोकळा ठेवायचा नाही. ए मधला एखादा राहिला तरी काय अडचण नाही पण बी मधला एकही एलिमेंट मोकळा ठेवायचा नाही. दिस रिलेशन इज कॉल्ड onto रिलेशन. ठीक आहे ना. याला काय म्हणता येईल आपल्याला onto रिलेशन. कसं ओळखायचं आता इन ऑर्डर पेअर फॉर्म जर रिलेशन दिलं आणि हे onto आहे का कसं ओळखायचं तर सेकंड पोझिशनवरचे एलिमेंट ह्या बी सेटमधले सगळेचे सगळे आलेत का ते बघायचं. म्हणजे ए आहे बी आहे सी आहे डी आहे म्हणजे सगळे एलिमेंट तिथं आलेले तर म्हणजे दिस इज कॉल्ड onto रिलेशन. इन diagrammatical form means in arrow diagram we show this in this way. Suppose this is A, then this is B. These are related under R means their relation. Take elements from A and from A that elements are 1, 2, 3. From B, A, B, C, D. Then form its relation. So by using this order pairs we form relations 1, A. Means 1 is related to A. 2, B means 2 is related to B. Then 2, C means here 2 is again related to C and 1, D means this related to this. Okay. म्हणजे बी मधला एकही एलिमेंट मोकळा राहिलेला नाही. ए मध्ये राहिला एक मोकळा पण आपल्याला कॉन्सन्ट्रेट कशावर करायचं आहे महत्त्वाचं कोण आहे बी की बी मधला एकही एलिमेंट मोकळा नसायला पाहिजे म्हणजे सगळ्याचे सगळ्या त्याला काय असायला पाहिजे तर प्री इमेज असायला पाहिजे म्हणजे तो सगळ्यांची इमेज व्हायला पाहिजे. सगळे एलिमेंट काय असायला पाहिजे तर images of some or one or some elements from set A then that relation is called onto relations. याला म्हटलं जातं onto relation. Okay. Then after then we have seen next type of relation and that name of that type is into relation. Into relation. So its definition is we form like that. A relation R from set A to B is called into relation if here we form some chains. If at least one element in B have no pre-image in set A. Such relation is called into relations. Okay. What is the definition into relation? A relation R from A to B is called into relation if at least one म्हणजे कमीत कमी एक at least one element in B have no pre-image in set A. म्हणजे एक तरी एलिमेंट बी सेट मधला एक तरी एलिमेंट हा काय व्हायला पाहिजे थोडक्यात
रिकामा राहायला पाहिजे, म्हणजे मोकळा राहायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येतं की दिलेलं रिलेशन हे काय आहे, इंटू रिलेशन आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघू. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू ABC, B equal to 1, 2, 3, 4, 5. Then relation are A comma 1, B comma 2, C comma 3 in this way. म्हणजे आपण अशा ऑर्डर पेअर तयार केल्या. तर आता याच्यामध्ये पहा सेकंड पोझिशनवरचे जे एलिमेंट आहेत 1, 2, 3 हे कशामधून घ्यायचे आपल्याला, सेकंड सेटमधून. मग आता सेकंड सेटमध्ये कोणते एलिमेंट आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 सगळे एलिमेंट आलेत की इथं, यस नाही, आहे की नाही, सगळे एलिमेंट इथं आलेले नाहीत. मी सम एलिमेंट्स आर नॉट कम्स इन दिस ऑर्डर पेयर्स विथ दॅट एलिमेंट्स आर 4 and 5. Our definition says that at least one element in B have no pre-image in A, then such relation is called into relation. ठीक आहे नाही. डेफिनेशन काय सांगते की बी सेटमधला एक तर एलिमेंट हा मोकळा राहायला पाहिजे, म्हणजे तो रिलेटेड नसायला पाहिजे. आपल्याकडे दोन शिल्लक आहेत, म्हणजे हे उदाहरण कशाचं म्हणता येईल, एक्झाम्पल हे इंटू रिलेशनचे एक्झाम्पल आहे. इट इज शोन बाय युजिंग ॲरो डायग्राम. ठीक आहे ना, यालाच आपण ॲरो डायग्रामच्या आधारे सुद्धा असं दाखवू शकतो. आपल्या लक्षात येईल की एखादा एलिमेंट मोकळा आहे का, कसा आहे ते. शेअर ए, दिस इज बी, आर A, B, C, 1, 2, 3, 4, 5. So from order pair, from relation, this related to 1, this related to 2, this related to 3. These two elements are empty. ठीक है ना, मोकळे थे, which are not related to A, means they are not images of A. So such relations is called into relation. So up to this type, we have seen the 4 types of relations. I recap that. First, 1-1 relations, means one element from set A is related to only one element of set B, that called 1-1 relation. Second type we have seen many-one relations, means one or more elements from set A are related to one and only one element of set B, then that relation is called many-one relation. Third type we have seen onto relation, means all elements in set B have pre-images in set A, that relation is called onto relation. म्हणजे एकही एलिमेंट बी मधला मोकळा नसायला पाहिजे किंवा रिलेटेड सर्वचे सर्व रिलेटेड असतील तर त्या प्रकाराला काय म्हणायचं, थोडक्यात onto relation. आणि लास्ट आता नॉट लास्ट, just we have seen that type, name of that type is into relation, in which at least one element which is not pre-images of set B, set A, then such relation is called into relation. Okay, after then we have seen next type, binary relation. Next type we have seen binary relation on a set. On a set कुठं तयार करायचे ते binary relation on a set. Okay, also for seeing its definition, let A be non-empty set, let A be non-empty set, then let A be non-empty set, then every subset, of A cross A, then every subset of A cross A is called binary relation on set A. What is the definition? Suppose let A be a non-empty set and we form its Cartesian product, that is A cross A. Then a relation which is subset of this A cross A, कुठले का असाना कुठलंही रिलेशन जर त्या याचा सबसेट होत असेल तर त्याला काय म्हणता येतं आपल्याला, दॅट इज कॉल्ड बायनरी रिलेशन. It is called binary relation on set A. Okay, see here we have seen one example. Suppose A equal to 1, 2,
A equal to 1 comma 2 and R. I take this example from textbook. 1 comma 1, 1 comma 2, 2 comma 1, 1 comma 1, 1 comma 2, 2 comma 1. Then here we form its Cartesian product. What is that Cartesian product? A cross A means 1 comma 1, 1 comma 2, 2 comma 1, 2 comma 2. This is the Cartesian product of A cross A. Okay, 1 comma 1, 1 comma 2, 2 comma 1, 2 comma 2. This is the Cartesian product of A. Then this relation R. See here, some ordered pairs from this Cartesian product present in relation R. 1 comma 1 which present here, 1 comma 2 and 2 comma 1. Then R is सबसेट ऑफ ए क्रॉस ए. ठीक आहे नाही, म्हणजेच आर मध्ये जे काय ऑर्डर पेअर आले होता त्या काय आहेत कार्टेशियन प्रॉडक्ट मधले आहेत. म्हणजेच आर हा कार्टेशियन प्रॉडक्टचा काय आहे सबसेट आहे. आणि जर तो कार्टेशियन प्रॉडक्टचा सबसेट असेल तर त्याला काय म्हणता येतं आपल्याला बाय युजिंग डेफिनेशन वी कॉल दॅट द रिलेशन इज बायनरी रिलेशन. मग त्या रिलेशनला काय म्हणता येईल. देन आर इज कॉल्ड बायनरी रिलेशन. देन आर इज कॉल्ड binary relation on set A. Then R is called binary relation on set A. So for that we know that empty set means phi is subset of every set. In set we have seen that empty set phi is a subset of every set. So from that we write note. What is that note? ठीक आहे ना, आपण बायनरी सेटमध्ये पाहिलेलं आहे काय की एम्प्टी सेट जो असतो तो प्रत्येक सेटचा काय असतो सबसेट असतो. सो देअरफॉर एम्प्टी सेट फाय इज सबसेट ऑफ दिस कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस ए. ठीक आहे ना, म्हणजे तो त्या कार्टेशियन प्रॉडक्टचा सुद्धा काय असेल सबसेट असेल. मग जर कार्टेशियन प्रॉडक्टचा सबसेट असेल तर डेफिनेशननुसार मग ते काय व्हायला लागलं बायनरी रिलेशन व्हायला लागलं. कशावरचं एवरचं. आणि मग त्या बायनरी रिलेशनला काय म्हणायचं ते वी हॅव given such different name for that relations. Such relations okay, if phi is a subset of A cross A, then phi is called binary relation, but we add one word there, empty binary relation on set A. It is called empty binary relation, or we call that only empty relation on set A, or we also call that null relation on set A. Again second point also we have seen in set theory, which at that point every set is a subset of itself. प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो सबसेट असतो. So by using this condition we say that here A cross A is subset of A cross A. Okay, A cross A is a subset of A cross A. So therefore this is also binary relation on set A. This is also called binary relation on set A, and we call that binary relation. What is the name of that binary relation? That is called universal. Then A cross A is also binary relation and is called universal relation on set A. So this is empty relation and this is universal relation. Empty relation when formed when the phi is a subset of A cross A, and universal relation when formed when the A cross A means Cartesian product is a subset of Cartesian products. Then universal relation is formed. So these are two different relations which used or which forming by using binary relation. After then we have seen the last type of relation, and name of that type is equivalence relation. Which is the last type? Equivalence relation. Equivalence relation. So first we have seen its definition, and then we have seen some points which present
इन डेफिनेशन्स. अगोदर डेफिनेशन बघू आपण आणि डेफिनेशनमध्ये जे काय वेगळे पॉईंट्स आलेले आहेत त्या पॉईंटची नंतर माहिती बघू आपण त्यामध्ये. ओके, सो हियर A relation R, a relation R, here we have take a relation R on set A is called equivalence relation if it is reflexive, symmetric and transitive. Reflexive, symmetric and transitive. These three types. Those relations which prove these three types or these three relations, reflexive relation, symmetric relation, transitive relation, then such relation is called equivalence relation. So what is meant by reflexive, what is meant by symmetric and what is meant by transitive, that we have seen here. So first reflexive. Reflexive means what? Which condition prove? So for showing reflexive, if we take order pair in which both elements or both members are same, means A comma A, and this is from relation R, for every, no, for all A lies in A, then such relation is called symmetric, then such relation is called reflexive relation. Means here we call that this is a reflexive relation. ठीक है ना, अशा वेळेस त्याला काय म्हणतात आपल्याला, that is called reflexive relation. One condition. Second, symmetric. How we say this is a symmetric? If we take order pair and we have taken different elements in that order pair A comma B lies in R, implies B comma A lies in R for all A comma B lies in A, then such relation is called symmetric relation. Symmetric relation means what? जी ऑर्डर पेअर मधले जे काय आपण एलिमेंट्स घेतलेले आहेत ए आणि बी यांचे जर आपण पोझिशन बदलल्या, एच्या जागेवर बी, बीच्या जागेवर ए केलं आणि तीही जर त्याची ऑर्डर पेअर होत असेल म्हणजे आर मधलीच येत असेल, याचा अर्थ ते एकमेकाला कसे आहेत, सिमेट्रिक आहेत, म्हणजे पॅरलल आहेत, समांतर आहेत. सो दॅट इज कॉल्ड सिमेट्रिक रिलेशन्स. देन थर्ड, ट्रांजिस्टिव्ह relation. If A comma B lies in R and B comma C lies in R, implies, the symbol is considered as implies म्हणजे एक थोडक्यात असा असेल तर तसं, म्हणजे परिणाम थोडक्यात म्हणायचं आहे की नाही. इम्प्लाइज काय इम्प्लाइज करतं ते, देन इट इम्प्लाइज दॅट A comma C lies in R for all A comma B comma C lies from set A, then such relation is called transitive relation. याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन. म्हणजे ट्रान्सफर व्हायला लागलं म्हणजे एकामेकामध्ये ते थोडक्यात मिक्स व्हायला लागलं. तर त्यावेळेस आपण पहा ए बी बी सी एकामेकात मिक्स केलं, जे कॉमन होतं त्याला आपण कॅन्सल केलं आणि जे वेगळं होतं त्याला मांडलं, म्हणजे त्याला मिक्सिंग म्हणायचं थोडक्यात. ठीक आहे नाही, दॅट इज कॉल्ड मिक्सिंग ऑफ दॅट टू and we form A comma C. It is also lies in R, so therefore this is called transitive. And those relations which prove these three conditions, these three relations, that is reflexive, symmetric and transitive, such relations are called equivalence relations. So these are some types of relations which useful for understanding the next part, which is very important in a 12th class, and name of that part is functions. So this is very important for functions, that is
relation is what, and its different types. Okay. So after then, in a book under exercise, you have given some examples, and in that examples you want to find its Cartesian product. You want to show the given relation is a relation or not. So how we find Cartesian product, that we have seen with there one example. See again, I take here one example for Cartesian product. Okay, some examples we have seen here. By using that examples, we understand the given or means how we find Cartesian product. Find A cross B if number 1 A equal to 1, 2, 3 and B equal to 1, 2, then its Cartesian product A cross B equal to 1, 1, 1, 2, then 2, 1, 2, 2, then 3, 1, 3, 2. These are Cartesian product of this. Okay. So in this way we find its Cartesian product, and 3 into 2, that is 6, 1, 2, 3, 4, 5 and 6. So in this way we find Cartesian product. Then some examples are under relations. The given we have given some set of order pairs, and this set of order pair is a relation or not. So how we check that is a relation or not? If that order set of order pair is subset of Cartesian product, then it is relation. ठीक आहे ना. जर तो दिलेला ऑर्डर पेअर हे त्याचं जर सबसेट होत असेल कशाचा, कार्टेशियन प्रॉडक्टचा, तरच त्याला काय म्हणायचं, रिलेशन म्हणायचं, नसता त्याला रिलेशन म्हणायचं नाही. त्यानंतर रिलेशन जर असेल तर त्याचं म्हणजे प्रकार विचारले, 1, 1 असेल, मेनी 1 असेल, ऑनटू असेल, इनटू असेल, तर ते प्रकार त्यांच्या डेफिनेशननुसार आपल्याला वापरता येतात. ओके. सो इन दिस वे वी कंप्लीट सेट रिलेशन्स.